नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही मेडिकल फील्डमध्ये आता नीट 2025चा रिझल्ट आल्यानंतर जी काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल त्यामध्ये कॉलेज सिलेक्ट करताना कशा पद्धतीने करावे व कोणतं कॉलेज आपण सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खूप जादा फायदा होऊ शकतो याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा कॉलेज हे कमीत कमी अर्बन सेमी अर्बन एरियामधलं हवे। म्हणजे आता जर तुम्ही खूपच गावा साईडला किंवा एखाद्या खूप ऑड साईडला कॉलेज असतं त्याचा तोटा काय होतो आपल्याला, तिथं साहजिकच हॉस्पिटलमध्ये पेशंट फ्लो नसेल। त्यानंतर जर आपण टॉपचे टीचिंग स्टाफ किंवा टॉपची फॅसिलिटीज बघितल्या तिथे अवेलेबल नसतात। शहरांमध्ये कॉलेज असल्या सर्व सुविधा उपलब्ध असतात व कॉलेजची स्थितीही चांगली असते। म्हणजे एक साधारण आपल्याला चांगल्यातलं चांगलं कॉलेज अर्बन सेमी अर्बन एरियामध्ये मिळतो। असं नाही की गावा साईडचे कॉलेज खराब असतात, तेही चांगले असतात, परंतु त्याच्यामध्ये खूप कमी कॉलेजेस असे आहे जे की चांगल्या प्रकारे मेंटेन केलेले आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे कॉलेज स्टाफ। आता जे आपण तिथे थेरॉटिकल नॉलेज घेणार आहे किंवा प्रॅक्टिकल नॉलेज घेणार आहे, आता मेडिकल फील्डमध्ये सर्व गोष्टी अनुभवाने मिळतात, परंतु आपल्याला जर आपलं गुरुवर्य किंवा आपले टीचर्स व्यवस्थित असतील, चांगलं शिकवणारे असतील, तर ते आपल्याला खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की टीचिंग स्टाफ तिथलचा कॉलेज स्टाफ चांगला पाहिजे। हॉस्पिटलमध्ये पेशंट फ्लो, जसं की सुरुवातीला सांगितलं, मेडिकल फील्डमध्ये थेरॉटिकल नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेजला खूप महत्त्व आहे। तुम्ही तुमच्या हातामध्ये जर पेशंट झाले नाही, हॉस्पिटलमध्ये पेशंट नसेल, तुम्ही प्रॅक्टिस कशी करणार आहेत? किंवा खूप गावा साईडला कॉलेज असेल तिथं मोठे मोठे हॉस्पिटल्स अवेलेबल नसतात, जिथं की तुम्ही कॉलेजच्या हॉस्पिटलला जरी पेशंट फ्लो नसेल तर बाहेर जाऊन जरी प्रॅक्टिस करायचा विचार केला, परंतु बाहेरही हॉस्पिटलच अवेलेबल नसतील, खूप छोटे क्लिनिक्स किंवा एखादे 2 क्लिनिक्स अवेलेबल असतील, तर तुमची प्रॅक्टिसही होणार नाही। याचा तोटा काय होईल? एकतर मेडिकल फील्डमध्ये BMS असेल, MBBS असेल, BHMS असेल, अदर कोर्सेस असतील, एक 5 ते 5.5 वर्षांचा कोर्स असतो। त्याच्यानंतरही तुम्हाला 1 ते 1.5 वर्ष फक्त नॉलेज गेन करण्यासाठी लागेल। प्रॅक्टिकल म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला 1 वर्ष कोणाखाली तरी कामाला थांबणे किंवा तिथं अनुभव घ्यायला परत 1-1.5 वर्ष व्हायला जातील। त्यामुळे हॉस्पिटलमध्ये पेशंट फ्लो ही खूप महत्त्वाची कॅटेगरीज मानली जाते, कारण की आत्तापासूनच तुम्ही शिकले फर्स्ट सेकंड इयर पासून हॉस्पिटलमध्ये पेशंटला कसं हँडलिंग करायचं, बाकीचे डिसेक्शन्स वगैरे, तर आत्तापासून तुम्हाला त्याचा फायदा होतो। नंतर तुमचा वेळही वाचतो, नंतर PGचाही अभ्यास असतो, हॉस्पिटलही जॉईन करायचं, तुमचं नॉलेजमध्ये याच्यामुळेच वाढ होते। हॉस्टेल मेस असेल, रॅगिंग असेल, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे। आता काही कॉलेजेसच्या हॉस्टेल मेसची फी ट्युशन फीसपेक्षाही जास्त असते। म्हणजे आता तुम्ही स्कॉलरशिप थ्रू किंवा मेरिट थ्रू ऍडमिशन घेतलं, समजा एखाद्या कॉलेजला स्कॉलरशिप मिळून तुम्हाला फी असेल 90,000 रुपये, 90,000 पेक्षा हॉस्टेलची फीस व 1-1.5 लाखाच्या आसपास असते। आता 1.5 लाख रुपये हॉस्टेल मेसची फी द्यायची, 90,000 परत ट्युशन फीज वगैरे द्यायची, 2.5 ते 3 लाख रुपये प्रत्येक वर्षी खर्च, 5 वर्ष विचार केला 10-12 लाखाच्या वर असाच खर्च होतो। त्यामुळे हॉस्टेल मेस ही कोणत्या कॉलेजला कंपल्सरी आहे, कोणत्या कॉलेजला कंपल्सरी नाहीये। काही कॉलेजेस मुद्दाम हॉस्टेल मेस कंपल्शन करतात, 1-1 ते 1.5 लाख रुपये याच्या नावाने उकळतात। त्यामुळे दुसरी गोष्ट रॅगिंग, कारण की जे आपली हॅरेसमेंट आहे, हॅरेसमेंट झाली नाही पाहिजे नाही, मानसिक त्रास झाला नाही पाहिजे नाही, असं कॉलेज निवडणं हे आपल्याला खूप महत्त्वाचं असतं। आता डिसेक्शन डेड बॉडीज, आता जेवढं तुम्ही थेरॉटिकल किंवा पुस्तकी अभ्यास कॉलेजमध्ये करणार आहे त्याच्यापेक्षा जास्त मेडिकल फील्डमध्ये कोणती गोष्ट असते, तुमच्या कॉलेजला डिसेक्शनसाठी डेड बॉडीज येत आहेत का किंवा किती प्रमाणात येत आहेत। मेडिकल फील्डमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ही आहे, डिसेक्शन डेड बॉडीजसाठी तुमच्याकडे पेशंट्स अवेलेबल आहेत का, किंवा जे डेड बॉडीज आहेत त्याच्यावर तुम्ही डिसेक्शन अॅनाटॉमी असेल, फिजिओलॉजी असेल, ह्या सर्व गोष्टी अप्लाय करताय का तुम्ही, ह्या पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत। ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं इम्पॉर्टंट आहे। आता कॉलेज सिलेक्ट करताना दुसरं कोणतं, सेफ फॉर गर्ल्स कॅन्डिडेट, जर तुमची फिमेल कॅन्डिडेट असेल किंवा मुलगाही असेल असं पकडू, तर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हॉस्टेल असणं खूप इम्पॉर्टंट आहे। काही काही कॉलेजेसचे 10 किलोमीटर 15 किलोमीटर हॉस्टेल असतात, तर काही कॉलेजेसला हॉस्टेल सुद्धा म्हणजे अवेलेबलच नसतात। तर विद्यार्थ्यांची पिळवणूक होते, विद्यार्थ्यांना रोज येणं जाणं, त्यानंतर सेफ्टीचा विचार करावा लागतो। महाराष्ट्रामध्ये असे खूप ठिकाणी असे खूप कॉलेजेस आहे की सेफ्टीच्या याचे नाही, म्हणजे सेफ्टी तिथे कमी प्रकारे बघण्यात येते। आता मेडिकल कॅम्प्स हे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी आहे। तुमच्या कॉलेजचे प्रत्येक आठवड्याला 1 ते 2 किंवा महिन्यातून 5 ते 6 हे मेडिकल कॅम्प्स झालेच पाहिजे, कारण की तुम्ही ज्यावेळेस थेरॉटिकल सोबत प्रॅक्टिकल नॉलेज घेणार आहेत, तर प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला कॅम्प्समधूनच मिळतात, जे गावोगावी असेल, शहरोशहरी असेल, कॅम्प्स
उभारण्यात येतात, तर ते तुमच्या कॉलेजने घेणं. आता असे कॉलेज निवडायचे आहेत आपल्याला की तुमचं तिथं मेडिकल कॅम्प्स त्या कॉलेजने घेतले पाहिजे, तुमचं प्रॅक्टिकल नॉलेजही घेतलं पाहिजे. हिडन चार्जेस सर्वात महत्त्वाचा, मेडिकल फील्डमधील सर्वात महत्त्वाचा. आता समजा तुम्ही ट्युशन फीज भरली, हॉस्टेल मेसची फी भरली. आता याच्यानंतर जर तुमच्याकडून लायब्ररी फी, लॅबोरेटरी फी, त्याच्यानंतर ऑदर डिसेक्शन फी, टूर फीज, ड्रेसचा खर्च, ID कार्ड खर्च, ऑदर गोष्टी असतील, सिक्युरिटी डिपॉझिट असतील, 6 लाख रुपये पूर्ण कोर्सचा खर्च जर असेल तर तुमच्याकडून 10 लाखापर्यंत जास्त पैसे घेतले जातात. इव्हन त्याच्यापेक्षा जास्त येतात. ॲबसेंट राहत आहे, घेतले पैसे. त्यानंतर जर तुमचे विषय गेले, एखादा विषय बॅक राहिला तर 20-20, 30-30 हजार रुपये उकळले. असे खूप कॉलेजेसमध्ये प्रकार होतात. आता एक उदाहरण द्यायचं म्हणजे जामखेडचं कॉलेज बंद झालं. तुम्ही जामखेडचं कॉलेज गुगलवर सर्च करू शकता. BMSचं कॉलेज, रत्नदीप आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, ते ह्याच गोष्टींमुळे बंद झालं. खूप हिडन चार्जेस घेणं, विद्यार्थ्यांना तू पैसे दे त्यानंतर तुला पास करतो, अशा गोष्टी बोलणं, त्याच्यामुळे ते कॉलेज बंद झालेलं आहे. तर ह्या गोष्टींचाही विचार करणं महत्त्वाचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन. आता पोस्ट ग्रॅज्युएशनचा अर्थ काय? जर तुमच्या कॉलेजमध्ये आता तुम्ही UGला जाणार आहेत, UG नंतर त्या कॉलेजमध्ये जर PG असेल, PGचे स्टुडंट्स असतील, ते तुम्हाला गायडन्स करतील. सिनियर्सचा तुम्हाला चांगल्या प्रकारे गायडन्स भेटेल. तुम्ही 2nd-3rd इयरपासूनच नंतर प्रॅक्टिस सुरू करू शकतात. आणि हॅरेसमेंट, कॉलेजकडून आपली हॅरेसमेंट नाही झाली पाहिजे, आर्थिक व मानसिक पिळवणूक झाली नाही पाहिजे. तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर 9730 89 89 60 ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. ऑदर काही डाऊट्स असतील, आपले पेड काउन्सिलिंगची फी स्टेट कोटासाठी 4,000 रुपये आहे, स्टेट प्लस ऑल इंडिया कोटाची घेतली तर 6,000 रुपये आहे. ऑदर काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा व चॅनलला सबस्क्राईब करा. व काही तुम्हाला अडचणी असतील तर व्हॉट्सअपवर नक्कीच मेसेज करा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.